मी आता आलो आहे बाले किल्ला म्हणून ज्याला ओळखलं जातं तो रत्नदुर्ग किल्ला. आणि त्या रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये आलो आहे. तिथे आहे भगवती देवीचं मंदिर. त्या श्रावण थाळी आहे आणि याच्यामध्ये 2 मोदक आहेत, 2 पुरणपोळी आहे, हे तूप आहे गावठी, हे कोशिंबीर आहे, हे वेलकम ड्रिंक आहे, सोलकढी, वरण, हे काय मला माहीत नाही, बटाट्याची भाजी आहे. तर नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ, शुभ दिवस. माझं तसं तर काही प्लॅन होत नव्हतं, पण दापोलीमध्ये आल्याच्या नंतर मी असं ठरवलं की रत्नागिरीला जायचं. रत्नागिरीला कोणत्या रूटने जायचं, मुंबई गोवा हायवेने जायचं आहे की आपला कोस्टल वेने जायचं दाभोळवरून. तर थोडंसं विचार करत होतो दापोलीमध्ये. विचार करता करता म्हटलं टपरीवरती जाऊयात, बसूयात, चहा घेऊयात आणि मग ठरवूयात की कुठे जायचं. थोडंसं रिमझिम पाऊस पडतोय म्हणून टपरीवरती थांबलो होतो चहा प्यायसाठी. आणि इथे बसून मी आता ठरवतो आहे की कुठे जायचं. जास्त तर मी विचार करतो आहे की कोस्टल वेनेच जायचं. आणि प्लॅन माझं घरीसुद्धा मी काही केला नव्हतं की कुठे जायचं, फक्त राईडला बाहेर पडलो होतो. आणि आता प्लॅन असं करतो आहे की रत्नागिरीला जायचं. रत्नागिरी रत्नागिरीपर्यंत मी जाईन की ना मला माहीत नाही, की तिथेच कुठेतरी मध्ये गणपतीपुळे वगैरे करून येईन असं चाललं आहे. निघालो तो आहे, बाकी डिटेल्स मी तुम्हाला सेटअपवरती देतो. बाईकवरती, बाईक आपली रोडलाच आहे. आणि चला भेटूयात मग आपण सेटअपवरती. परत चहा पिऊन घेतो. तर मित्रांनो, मी आता ज्या ठिकाणी चहा प्यालो ना ते वळणे पॉईंट आहे, म्हणजे दापोलीपासून एक साधारणतः 6 ते 7 किलोमीटर अंतरावरती आहे. आणि इथे आल्यानंतर चहा प्यालो ना मी, चहा गवती चहा होती, एकदम मस्त चहा होती. चहा पिऊन एवढा आनंद वाटला, खूप दिवसानंतर मी गवती चहा प्यालो. आणि ज्या हॉटेलचं मी तुम्हाला हॉटेल दाखवतो, इथला छोटा हॉटेल आहे, पण एक काका आहे तिथे. इथेही रस्त्याला लागूनच टपरी आहे वळणे पॉईंटची. तर तुम्ही कधी जर दाभोळ रूटला जर जात असाल तर इथे नक्की थांबून गवती चहा प्या, सुंदर चहा. तर मित्रांनो, शेवटी मी डिसाईड केलं की रत्नागिरी साईडला जाऊयात. कारण मुंबई गोवा हायवे विचार करत होतो की मुंबई गोवा हायवेने जाऊया आपण, मग जिकडे जाता येईल तिकडे जाऊया. प्लॅन काही नाही, तुम्हाला अगोदरच म्हटलं आहे माझं प्लॅन काही नाही आहे. जसं प्लॅन बनेल तसं, जसं जाईन जिथे वाटेल मला की बाबा इथे जाऊन थांबायचं आहे तर मी तिथे जाऊन थांबेन. कारण खूप दिवस मी राईडला आलो नव्हतो, म्हणून ही राईड अशीच एक राईड घेतली आहे. आणि कोस्टल वेने चाललो आहे. पहिली जर आपल्याला दाभोळची जेटी लागेल, जी खूप व्हिडिओमध्ये तुम्ही बघितला असेल, पण ही मान्सून राईड आहे तसं म्हणायला गेलं तर ही पहिलीच राईड आहे माझी हिमाचल प्रदेश नंतर. आता मला आहे ना इथे खूप साऱ्या टर्निंगला गाड्या मिळाल्या, 4 व्हीलर. आहे बघा, ह्या ज्या 4 व्हीलर येतात ना, म्हणजे समजून जायचं की इथे जेटी आली आहे. मी तर टाईमचं काही बघून निघालो नव्हतो, पण जेटी बहुतेक आली आहे आणि आपल्याला टाईममध्ये आलं आहे म्हणून जेटी मिळेल आणि प्रवास पुढचा एक पटकन होईल. कारण एक 15-20 मिनटाचा काहीतरी फरक आहे या जेटीचा. मी दाभोळमध्ये पोचलो आहे, तो रस्ता जेटीकडे येतो. तर जेटी आली आत्ताच. तर मित्रांनो, मी वेळेतच पोचलो जेटीवरती. जेटीच्या बाबतीत नेहमीच नशीब चांगला असतो माझा. हा लागला हायवे जो आपण नेहमी येतो ना दाभोळवरून. तर इथून मी लेफ्ट घेतो. आता मी पोचलो शृंगारतळीमध्ये. जे 2 रस्ते असतात तो हा शृंगारतळीचा रस्ता आहे. आणि इथून तर पहिले हा रस्तासुद्धा, हा राईटचा रस्ता जातो, हा गुहागरला जातो, हा राईट साईडला. आणि हा लेफ्ट साईडला जातो तर आपल्या रत्नागिरीला जायचं आहे. ते शृंगारतळीवरून पुढून एक राईट आहे, तो राईट घेतला की आपण डायरेक्ट राई भातगाव पुलावरून रत्नागिरीला जाऊ शकतो. तर ही आहे शृंगारतळी आणि हा शृंगारतळीचा मार्केट आहे, मार्केट एरिया. इथून पुढे राईट साईडला एक रस्ता जातो, तो रत्नागिरीला जातो. रत्नागिरी म्हणजे राई भातगाव पूल जर तुम्ही ऐकलं असेल तर राई भातगाव पूल आहे, त्या राई भातगाव पुलावरून हा रस्ता जातो. तर इथून आपण घेतो राईट
आणि हा सरळ रस्ता जातो ना, हा चिपळूणला जातो रस्ता. म्हणजे मुंबई गोवा हायवेला कनेक्ट होणारा रस्ता आहे तो हा आहे. या साईडला होता. आपण इथून राईट घेतलाय. इथून आपण जाऊ राई भातगाव पुलावरती. तर मित्रांनो, मी आता या आता हे गाव कुठलं आहे मला माहित नाही, पण या गावाजवळ मी आता आलोय. तर मी घरातून निघालो त्यावेळेस पण माझं काही प्लॅन नव्हतं कुठे जायचं काय जायचं. तर तिथून निघताना मी असं प्लॅन केलं होतं की गणपतीपुळेला जायचं. आणि आता मी गणपतीपुळे म्हणजे इथून साधारणतः एक 15 किलोमीटरवरती गणपतीपुळे. आणि ते 2 रस्ते लागतात. 2 रस्त्यामध्ये एक रत्नागिरी साईडला जातो निवळीवरती, आणि निवळीवरून एक रत्नागिरीला जायला एक छोटा रस्ता आहे. तिथून एक रत्नागिरीत जातो रस्ता. आणि दुसरा रस्ता हा आहे तो गणपतीपुळे. तर मला सर्कल करायचा होता. दापोलीतून निघालो होतो मी, तर दाभोळवरून शृंगारतळी, आणि तिकडून आलो मी आता ह्या जाकादेवीचा हा स्टॉप आहे. जाकादेवी जवळ मी आलोय. आणि इथे एक बोर्ड आहे, त्या बोर्डवरती मी तुम्हाला बोर्ड दाखवतो. तर हा एक राईट साईडला रस्ता जातो तो गणपतीपुळेला जातो, जयगड गणपतीपुळे. आणि ह्या साईडला 15 किलोमीटरवरती निवळी आहे. आणि त्या निवळी फाट्यावरून मी जर राईट मध्ये, ज्या अगोदरच एक राईट आहे तिथून मी राईट मारून आत्ता विचार करतोय मी की एवढ्या लांब आलोच आहे. तर रत्नागिरीमध्ये माझं कुलदैवत आहे. मी एक व्हिडिओ कुलदेवतेचा टाकलाय याच्या अगोदर. व्हिडिओ बघितला असेल तो व्हिडिओ बघा तुम्ही. तर आता इथून मी हा मारला लेफ्ट आणि चाललो कुलदेवतेचं दर्शन करायला. तर तिथे जाऊन पण माझा प्लॅन चेंज होऊ शकतो, सांगू शकत नाही. तर गणपतीपुळेला आपल्याला यायचं असं नाही, तर मी हा सर्कल असाही करणार आहे. पण गणपतीपुळ्यातून पुन्हा रत्नागिरीला जायचं आणि मग रत्नागिरीतून पुन्हा पाठी यायचं. तर असं न करता मी एक वेगळा विचार केला की इथून आता कुलदेवतेचं दर्शन करायला आपण कुर्लीमध्ये जाऊयात, आणि कुर्लीतून मग परत रिटर्न येऊन आपण त्याच रस्त्याने, म्हणजे आता आपण जयगडच्या रस्त्याने जाऊ, ती एक फेरी बोट करू आपण. जे खूप साऱ्या माझ्या व्हिडिओमध्ये ते, कारण रस्ता एकच येतो, 2 जेट्या लागतात. पण आजचा सर्कल करू आपण त्या साईडून जाऊ, म्हणजे एक रत्नागिरी दर्शन केल्यासारखंच होईल. तर पोचलोय प्रॉपर रत्नागिरीमध्ये. रत्नागिरीचा हा जो सर्कल आहे, तर मारुती मंदिर सर्कल असं काहीतरी आहे ना. छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेतलं ना, खरोखर अंगामध्ये अशा शहारे येतात. हां, मारुती मंदिर हा जो सर्कल आहे तो मारुती मंदिर. आणि इथे पूर्ण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आणि बाजूला मावळे. सर्कल मारून पुढे जाते. तिथून एक कॉलेज आहे, कोणते कॉलेज आहे, पण तिथे एक कॉलेज आहे. त्या कॉलेज इथून आपण लेफ्ट मारून जाऊ कुलदेवतेचं दर्शन घ्यायला. आणि दुपार झाली आहे, भूक लागली आहे, जेवणाचा टाईम झाला आहे. आज गुरुवार आहे, आज उपवास, दत्तगुरू महाराजांचं वार आहे. तर मी आता आलो आहे आमंत्रण हॉटेलला. आमंत्रण हॉटेलला याच्या अगोदर तुम्ही येऊन घरी नॉनव्हेज खाल्ले मी. आज गुरुवार असल्याकारणे व्हेज असल्यामुळे गुरुवार असल्यामुळे आज व्हेज खाते. आणि व्हेजमध्ये इथे श्रावण थाळीमध्ये एक स्पेशल थाळी दिली आहे. आणि ही थाळी आहे ती 2 माणसांची थाळी आहे. मी एकटा मी 2 माणसांची थाळी खाणार आहे. तर ही श्रावण थाळी आहे आणि याच्यामध्ये 2 मोदक आहेत, 2 पुरणपोळी आहे, हे तूप आहे गावठी, कोशिंबीर आहे, हे वेलकम ड्रिंक आहे, सोलकढी, वरण, हे काय मला माहीत नाही, ही बटाट्याची भाजी आहे, आणि 2 कोथिंबीर वड्या, लोणचं. अशी ही टोटल 2 माणसांची श्रावण थाळी आहे. आणि ह्याची प्राईस 369 रुपये प्राईस आहे. आता तर मी चालू करतो जेवण. इथे हे राईट साईडला जे गाव आहे ते कुर्ली गाव आहे. 1 किलोमीटर अंतर आहे. 1 किलोमीटर अंतरावरतीच आपले कुलदैवत आहे श्री लक्ष्मी रवळनाथ शांतादुर्गा देवस्थान कुर्ली. तर वर्षातून एकदा तरी आपल्या कुलदेवताचं दर्शन आपण केलं पाहिजे. आणि मी एवढ्या जर जवळ आलोच आहे, गणपतीपुळे मी जर राईड करतच होतो, तर मग विचार करत थोडं 15 किलोमीटर पुढे जाऊन जर देवीचं दर्शन घेतलं आपल्या कुलदेवतेचं तर काय बिघडणार आहे. म्हणून 15 किलोमीटर अंतरच होतं म्हणून मी आलो. आणि आता दर्शन तर घेऊयात. मला वाटत नाही की मंदिर उघडं असेल,
कारण ते लॉक असतो. दसऱ्यामध्ये वगैरे ओपन होतो, पण आपण बाहेरूनच दर्शन करून जाऊ. हे आहे मंदिर शांतादुर्गाचं, आपलं कुलदैवत. मी दरवर्षी येतो इथे, यावर्षी मला यायला नाही मिळालं. अक्षय तृतीयाला इथे उत्सव होतो, जेवण वगैरे सगळ्याच गोष्टी असतात, अभिषेक होतो. आतमध्ये देवीला ओटी भरण्यासाठी आतमध्ये जे, आता हे बाहेरचं गेट आहे, म्हणजे बाहेरचा दरवाजा आहे हा, आणि हा दरवाजा सुद्धा लॉक आहे. आतमध्ये एक देवीचा दरवाजा आहे, तो पण लॉक असतो. तर त्या टाईमला तो ओपन होतो, बाकीच्या वारी तो बंद असतो. तर मी आता पहिलं तर दर्शन घेतो, आणि दर्शन मी बाहेरूनच घेणार आहे. आता काय आपण आतमध्ये जाऊ शकत नाही, कारण पूर्ण दरवाजाला लॉक आहे. तर मित्रांनो, कुलदेवतेचे दर्शन घेतले, बाहेरूनच झाले. बाहेरच्या दरवाजाला लॉक होता, बाहेरूनच दर्शन घेतलं आणि तसंच पटकन निघालो. आता परतीचा प्रवास चालू झाला. आता माझ्या लेफ्ट साईडला आहे भाट्टे बीच. तर मित्रांनो, मी येत होतो आणि तिथूनच राईट मारणार होतो, पण तिथे एक बॅनर बघितला. त्या बॅनरवरती रत्नदुर्ग शिवसृष्टी असं बॅनर होता. मला वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांचं, म्हणजे ते बघितलं आहे. मला वाटतं बोलण्यापेक्षा बघितलं आहे मी. तर ते मी इंस्टाग्रामवरती बघितलं होतं. तर इथेच कुठेतरी आहे. तर मी विचारत चाललो आहे. हा मला वाटतं रस्ता जिथे एंड होतो ना, तिथेच आहे. तर आलोच आहे, तर तिथे पण जाऊन येईन. ते रत्नदुर्ग शिवसृष्टी आहे ते कुठे आहे? सरळच आहे, लांब आहे अजून? 1 किलोमीटर. डोंगर चढला ना? हां, डोंगर चढायचा. अच्छा, थँक्यू सर. मी बरोबर रस्त्याला आहे. रत्नदुर्ग शिवसृष्टी इथून 1 किलोमीटर अंतरावरती आहे. हे आहे रत्नदुर्ग शिवसृष्टी. हे इंस्टाग्रामवरती खूप वेळा बघितलं होतं. योगायोग चांगला होता माझा की ते मला तिथे बॅनर दिसला. रत्नदुर्ग. आत्ता मी आलो आहे रत्नदुर्गचा जो मेन किल्ला आहे, बाले किल्ला.
किल्ल्यामध्ये आले. आता बॅटरी झाली आहे लो, 20% राहिली. जेवढी फुटेज घेता येईल तेवढी घेणार आहे, कारण आता मला इथून निघावं लागेल, कारण वाजलेत पण 5. मी आता आलो आहे बाले किल्ला म्हणून ज्याला ओळखला जातो, तो रत्नदुर्ग किल्ला. आणि त्या रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये आलो. तिथे आहे भगवती देवीचं मंदिर. त्या मंदिरात जाऊन आता देवीची मी पहिलं तर देवीला नमस्कार करतो, आणि त्यानंतर मग आपण हा जो किल्ला आहे त्या किल्ल्याला पूर्ण राऊंड करूयात. आणि ह्या किल्ल्याचा पूर्ण जो भाग आहे पूर्ण अगदी त्या अरबी समुद्राच्या बाजूपर्यंत, तर तिथं पूर्ण आपण फिरणार आहोत. व्हिडिओ तर मला जास्त करता येणार नाही, कारण मोबाईलची बॅटरी झाली आहे 15%, त्यामुळे जास्त व्हिडिओ होणार नाही. तर हे मंदिर आहे. आता इथे एक, आता मी जेव्हा किल्ल्यात मंदिरातून बाहेर आलो आणि मग राईट साईडनी एक वाट आहे, तर तिथे एक बुरुज आहे. त्या बुरुजला नाव आहे बसक्या बुरुज. त्या बुरुजाला बसक्या बुरुज का नाव दिले मला सुद्धा माहीत नाही. जर तुम्हाला कोणाला माहीत असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की याला बसक्या बुरुज असं का नाव दिलं आहे. ज्यांना कोणाला माहीत असेल त्यांनी मला नक्की सांगा. तर या ठिकाणी आतमध्ये जरा पुढे आल्याच्यानंतर इथे रेडे बुरुज आहे. गड किल्ले रेडे बुरुज, ही अशी नावं का दिलेली आहेत मला तर माहीत नाही. आणि इथे असं कोणती माहितीसुद्धा नाही की मी तुमच्यापर्यंत पोचवेन. ह्या बुरुजाला रेडे बुरुज, असे 2 बुरुज आहेत इथे. अजून पुढे पण जायला आहे, पण संध्याकाळी 6 वाजता बंद होतो हा व्ह्यू आहे अरबी समुद्राचा. तसं विचार केला तर आता पावसाळा आहे, त्या पावसाळ्यामुळे कदाचित असेल, पण आतमध्ये भरपूर जंगल आहे. रत्नदुर्ग किल्ल्यामध्ये म्हणजे असं चारा, सायाची झाडं, सुरूची झाडं ही तर ठीक आहे, तिथे बांबूचं झाड आहे, पण तसं जंगल भरपूरच आहे. जास्त आता आतमध्ये जाणार नाही, कारण मोबाईलची बॅटरी पण एकदम डाऊन झाली, 12% झाली. हे अशा प्रकारचं जंगल आहे. तर मी तर सांगेन की तुम्ही एकदम संध्याकाळी कधी येऊ नका, खास करून सांगेन पावसामध्ये वगैरे तरी येऊ नका. तसं आतमध्ये असणार आहे भरपूर काही बघण्यासारखं. हे इकडे आहे ते मंदिर आहे बहुतेक. मंदिराचे आपण बॅक साईडला आले, आपण इकडून नाही जाऊ शकत कारण आपल्या पायामध्ये चप्पल आहेत. पण रिटर्न जाऊया कारण जंगल भरपूर मोठं आहे. पावसामध्ये साप वगैरे, जंगल भरपूरच मोठं आहे आणि पावसामध्ये अजून ते वाढले, त्यामुळे साप वगैरे येण्याची शक्यता असू शकते इथे कुठलाही. म्हणून मी आता इथूनच जातोय परत. तर मित्रांनो आत्ता बरोबर 5:50 झालेत, खूप संध्याकाळ झाली आहे. म्हणजे आज कुठलंच प्लॅन नव्हतं, पण प्लॅन नसताना पण आजची राईड एकदम मस्त झाली. तर याच्या पुढे रत्नागिरी जिल्ह्यात जेवढं जर मला फिरायचं झालं तर मी असंच निघणार आहे, कुठलाच प्लॅन करणार नाही अजिबात. कारण प्लॅन करून आपण एकच कोणती तरी गोष्ट करतो आणि निघून जातो, त्यामुळे ह्या अशा ज्या गोष्टी आहेत ह्या राहून जातात. अशा गोष्टी म्हणण्यापेक्षा असे जे लोकेशन्स आहेत, जे गड किल्ले आहेत आपले, तर रत्नागिरीमध्ये इतक्या वेळा मी येऊन गेलो आहे, पण कधी या साईडला मी फिरकलो नाही. पण आज मला हे सगळ्याचं दर्शन झालं, रत्नदुर्गाचं दर्शन झालं. 2 वर्षापूर्वीच केलेलं हे छत्रपती शिवाजी महाराजांचं एक मोठं स्मारक, कान्होजी आंग्रेंचं स्मारक.
हे सगळं बघायला मिळालं. आणि आत्ता मात्र मी, कारण संध्याकाळ होत आले, 2 जेट्या मला करायच्या आहेत. आता पटापट मी जयगडला जाणार आहे. इथून गणपतीपुळ्याचं दर्शन मात्र आता राहणार आहे, कारण मंदिरसुद्धा संध्याकाळी 6 नंतर की 7 नंतर काहीतरी बंद होतो. तर मित्रांनो, मी आता आहे वरवड्यात आणि इथून जयगड आहे 15 किलोमीटर आणि जेटी आहे 7ची. आणि आता 7ला 10 मिनटं आहेत. 15 मिनटात 10 किलोमीटर होईल का? मी प्रयत्न करणार आहे. जर नशीब चांगला असेल तर मिळेल जेटी, नाहीतर मग डायरेक्ट 8 वाजता. म्हणजे आता 7ची जेटी आहे आपल्याला. गाडी पळवली, त्याचा फायदा झाला, जेटी मिळाली, टेन्शन गेला. तर मी त्यानं गाडी पळवली 15 किलोमीटर, 15 ते 16 किलोमीटर जवळजवळ झालं असेल, पण जेटी मिळाली. नाहीतर मग 1 तास अजून आपल्याला थांबायला लागलं असतं. ₹80 तिकीट आहे आणि खूप नशीब चांगलं आहे माझा मित्रांनो, खूप नशीब चांगलं आहे. टाईममध्ये जेटी मिळाली म्हणून, नाहीतर मग 8 वाजता तिकडून, म्हणजे 8 वाजता इथून सुटली असती आणि तिथून मग 8:20पर्यंत. हे भरपूरच टाईम गेला असता तिथेच. दोन्ही मोबाईल मी टॉप बॉक्समध्ये टाकलेत. संध्याकाळ झाली, 7:30 वाजलेत आणि जेटीतून आता जयगडच्या बाहेर आलो आहे. आणि तसं ॲपलची बॅटरी पूर्णपणे डाऊन झाली, त्यामुळे तो मी आता बंदच करून टॉप बॉक्समध्ये टाकला. आता इथून आपण डायरेक्ट भेटू दाभोळच्या जेटीवरती आणि तिथून मला लाडगरला. तर आत्ता पोचलो आहे मी धोपावेला, पण बास तिकडे आहे त्या साईडला दाभोळला. आत्ता येईल. मित्रांनो, रात्रीचे 10 वाजले. दाभोळवरून निघालो आहे. ह्या रस्त्याला बुरोंडी दाभोळ ह्या रस्त्याला एकही मला गाडी भेटली नाही अजूनपर्यंत. एक मध्ये बस मिळाली, बस तेवढीच, नाहीतर ह्या रस्त्याला कोण नाही, कोण. तर मित्रांनो, मी आत्ता पोचलो आहे, बरोबर 10:09 झालेत आणि मी आत्ता घरी पोचलो आहे. आजची राईड ही विदाऊट प्लॅन केलेली राईड होती. आजची राईड चांगली झाली, मस्त झाली. मी आत्ता घरी पोचलो आहे. तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली याची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर कमेंट बरोबरच द्या. भेटूयात अशाच काही नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.